कपड्याचा गठ्ठा घेऊन आलेत हो, कोणाला कापड पाहिजे असतील तर लवकर लवकर या म्हणले महाराज. आणि म्हणल्या कोणीच येईन, दगडवाडीला कोणी येईल? दगडवाडीला कोणी, दगड येतात काय खरं सांगा? दगडवाडीची माणसं येईना गेले महाराज. मग नामदेवरायाला वाटलं घरला नुसता जाऊ तर येताना इतकं दट्टी रे, आणि गठा घेऊन घरला गेल्यावर किती दठीन. विचार केला नामदेवरायाने, जाऊ द्या म्हणजे कवा होईन म्हणजे उधारी देऊन टाकू. मग महाराज नामदेवरायाने गठा सोडला आणि सगळ्या दगडोजी धोंडजी पाटलाला महाराज गुंडाळी तसा गेली माळावर. जे गुंडाळलं सगळा माळ पांढरा भक्त दिसू लागला. आमची गाडी तिथून जाऊ नाही तेव्हा नव्हतो मी, पण पाहणारी माणसं म्हणून लागली माळावर हिरवगार दिसायचं नाही, बाभळा दिसायच्या, आज कसं पांढरं दिसायले म्हणजे तो काय झाला असेल बा. लोक पाहू लागली. अरे म्हणले नवाच कपडा आहे म्हणजे कोण व्हायला काय मिळ नाही. त्याला व्हायला घरला आले होय दाजी, घरला आले हो. आणि घरला आल्यावर महाराज मालकीन तर खुशच की हो. मालकाकडे पाहिलं, या पका काही घेऊन जा बाजाराला, कोथरीम न्या, मेथीच्या जुड्या न्या. येतानी महाराज ती फारी हाली राहणार आणि खिशात बंदे टाका, नुसता खिसा वाजवायचा. खुश काय चहा पिता हिसाब विचारायच्या आधी हे करू काय, तुम्ही दिवसभर जेवल्या नसाल, त्या जुड्या ऐकता तुम्हाला पाणी मिळणार नसेल, देऊ का पाणी, लगेच बाटली येते पुढी महाराज. शेवा नुसता खिसा वाजवायचा, खळ 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 खिसा वाज बंदी महाराज. नामदेवरायाच्या खिशात आदला नाही हो. नामदेवराय नुसते फट घरला आले आणि मालकीन म्हणजे माय मालक येडा नाही माय, हुशार आहे. कपडे सासऱ्याला आतापर्यंत इकणं झाले नाही, मग या मालकानं एका दिवसात विकून आला. माय म्हणजे गल्ला किती आला गल्ला, ते म्हणला उधारी दिली तर नगदी नाही म्हणला, काही नगदी. आणि म्हणजे उधारी किती दिवसाची, म्हणला देतीन तेव्हा देतीन. ते काय जबान करायचं आपल्याकडे नाही भाऊ म्हणला. मग त्याने घेतले म्हणजे कोणाला दिले, म्हणला दगडवाडीच्या दगडोजी पाटलाला, धोंडजी पाटलाला, कोणची मग त्याचं आडनाव कोरडे महाराज आहेत का, नाही म्हणला पत्थरफोडे. पत्थरफोडे महाराज वापस आले हो. आणि महाराज काय अवस्था झाली सज्जन हो, बायको लागली भांडाया. मग नंतर महाराज हो आज तरी उसुली आणतील, उद्या तरी आणतील, आज तरी आणतील, असे बरेच दिवस गेले बाबा, पण काही मेळ लागला नाही. एके दिवशी दामू शेट्टी, आई आणि पत्नी महाराज या तिघा जणांना समोर घेतलं आणि नामदेवरायाला दटवलं. बाबा हे बा काय असा व्यवहार चालत नाही रे बाबा, असं करून जमत नाही. दुकानं असे टाकल्यावर आपला उदार कधी व्हायचा ना आपलं काय कल्याण व्हायचं बाबा, आपल्याला उसुली करावं लागते. बाळा जाय, कोणाला कपडे विकलेत ना त्याच्याकडून उसुली करून घेऊन ये. गेले नामदेवराय. गेल्याच्या नंतर त्या माळावर गेले आणि त्या महाराज दगडवाडीच्या लोकांना म्हणले, ओय धोंडजी पाटील उसुली करा. या बघा घरून दटिलेलं होतं तिकडं दटू लागले. या बा नाही जर गेलं तर म्हणले, या बा कोण बांधून नाही, कोणाला बांधून नाही, ती एक नाही दोन नाही महाराज ते बोलत नाहीत महाराज, ते बोलणत मुख्यच राहिले. म्हणून नामदेवरायानं महाराज गाडी उरळ केली, उठून महाराज वटकन दिलं आणि त्या धोंडजी पाटलाला कवळ्या धरल्या. म्हणले हे बघा आता खुब्बा लावू मध्ये घातला धोंडजी पाटील घातला का दगडोजी पाटलाकडे गेले. दगडोजी पाटील काय झालं पैशाचं, एक नाही दोन नाही. धोंडजी आणि दगडोजी साठ्यात घातले, बैल झुपले, गाडी घरला आणली महाराज. आणि दिवस माळवला होता, झापड पडली होती. मुक्काट्यानं महाराज पहिले काही घरायला दरवाजे बाजूनं होते माल टाकायचे. तुमच्या काळात मोठे मोठे घर आहेत नाही तर दरवाजे माल टाकायचे, घराचे दरवाजे बाजूलाच राहतात महाराज. ते चुकून महाराज गाडी लावली आणि ते दगडोजी धोंडजी कोंडले मला. पक्क कुलूप लावून घेतलं महाराज, चहा बी कमराला. मालकीन म्हणजे आणली का उसुली नाही म्हणला, कोणी देणं गेलं म्हणला, यायलाच आणलंय म्हणला बांधून. मग कुठं ठुले, घरातच म्हणला कोंडून टाकले. कोंडून टाकलेत. बर मग महाराज ते असणार आईसाहेब महाराज त्या ठिकाणी म्हणू लागल्या, मला बघू द्या एकदा. मालकाची खात्री मालकीन घ्याली महाराज, बघू द्या. चल म्हणला, कवाड काढायचं नाही, पळून जातील. पळून जातील. आता दगडोजी खरं सांगा पळतात काय, पण नामदेवराय म्हणले पळून जातील महाराज. मग ते एक छिद्र होतं त्या याला कवाडाला, त्या छिद्रातूनच आईसाहेबांना पाहिलं, काळे झरधोंडी दिसू लागली. माय नसीब फुटलं म्हणली मोह नसीबन. गर्दा करीत घरात गेली महाराज. मग आता खरं सांगतो तुम्हाला पोटातली गोष्ट. या बघा संसारातला दृष्टांत लक्षात घ्या. मायबाप महाराज जिवंत असावं,
आणि बायकून मायबापाच्या देखत नवऱ्याला त्रास द्यावा. खरं सांगतो तुम्हाला, या पका सुनन नाही दोनदा चहा दिला ते त्रास सहन करतात मायबाप. माता लेकाला बोललेलं खपत नाही सजनो. म्हणून तुम्हाला विनंती आहे, पाया पडून नवऱ्याला कधीच बोल जाऊ नका हो, कधीच बोल, गोड बोल जा, चांगलं बोल जा महाराज. त्या मायबापाला लई त्रास होते हो. आपल्या लेकराला देखत सून बोलली का नाही, तिकडे मायबाप कोणत्यात जाऊन एकूण एकाकडे पाहतात आणि टुकू टुकू पाहून रडतात. बाबा डोळ्यात खळखळ असू येतंय आणि म्हणतात, महाराज काही खरं नाही हो आमच्या बंट्याचं. बंट्या काही नाही हो, बंट्या एक नाही दोन नाही. ती बाई गलगल बोलायली पण बंट्या एक नाही महाराज. माय म्हणते, महाराज काळजाचा तुकडा आहे हो मया, मला खपत. ऐका ऐका सजनो ऐका, मला तिकडं नाही न्यायचं. नामदेवरायाची पत्नी म्हणू लागली, मामा ऐका हो मामाजी पुत्राची हे मात,